लेफ्टला मैम लेफ्ट में सेंटर मैम सेंटर लेफ्ट में ऐसा बोला नहीं था सेंटर मैम मैम लोग क्या माधुरी मैम लोग क्या नीचे को मैम लुक इन सेंटर लाइट क्यों बंद की है मैम 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 माधुरी मैम सोलो 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 मैम सेंटर मैम सेंटर खाली कौन है इकडे इकडे लोक सर तुम्ही पहिल्यांदी 2 शब्द चित्रपटाबद्दल बोलावं. ओके सगळ्यांना ऐकायला येतंय ना. माझं मराठी ह्यांच्यासारखं नाही आहे, थोडं वेगळं आहे. पण हे फिल्म कॉमेडी म्हणजे दुसऱ्या लेवलला नेतं आणि हे सगळे रिलेशनशिप्स सगळ्यांबरोबर व्यवस्थित प्ले केलेत. हे फिल्म आम्ही बनवलंय. मराठी फिल्म मध्ये थोडंसं अर्थ असतो, पण ते कसं काढायचं आणि कसं बघायचं थोडंसं आज या स्टेजवरती पाहिलं. रिलेशनशिप्स कसे बाहेर आले आणि रायटिंग बिलकुल म्हणजे काय वेडं वाकडं या आतून आम्हाला काय वाटलं आम्ही पहिलं ऐकलं तेव्हा. तर हे जायलाच पाहिजे. जानेवारी 5 ला कुठे असणार? थिएटरमध्ये. एकतर सर्वांना उपस्थित लोकांना माझा नमस्कार. तुम्ही सर्व आलात, थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद. आणि आमची फिल्म चा आज ट्रेलर रिलीज होतोय पंचक. आणि आज तुम्ही बघितलं इथे जी पुरती स्टाकास्ट आहे ह्याची, काय धमाल करणारे ह्या मूवीमध्ये. इट इज अनइमॅजिनेबल. जसं त्यांनी सांगितलं सावंतवाडीमध्ये ह्याचं शूटिंग झालंय आणि तिकडे लिटरली एका परिवारासारखे राहिले ती लोक. मध्ये पाऊस पडलेला, वादळ झालं आणि आम्हाला जरा चिंता झालेली की आता शूटिंग कसं होणार. पण दे ऑल वर लाईक तुम्ही काही चिंता करू नका, वी आर होल्डिंग फोर्ट अँड वी आर गोइंग टू डू दिस. आणि त्याच्यानंतर आम्ही विजिट केलेलं अँड वी थँक्ड ऑल ऑफ देम की एवढा छान त्यांनी शूटिंग पार पाडली आणि सगळं फिल्म अशी पटपट पटपट झाली, काय कळलंच नाही कधी. एवढे स्क्रिप्ट्स ऐकलेले आम्ही आणि त्यातून मला जेव्हा राहुल आणि जयंत आलेले आमच्याकडे ही स्क्रिप्ट घेऊन, तेव्हा मला ही स्क्रिप्ट खूप आवडली. कारण ह्याच्यातनं एक शिकायला पण काहीतरी आहे, पण विदाउट बीइंग प्रीची. एकदम एका सहज रीतीने ही गोष्ट सांगितलेली आहे आणि अगदी सहज रीतीने सगळ्यांनी असं ॲक्टिंग केलेलं आहे. आणि मला तर भारतीजी नेहमी काय काय आणून द्यायच्या. आपले गणपतीच्या वेळेला मोदक मला खूप आवडतात, तर ते. आणि जेव्हा सेटवर पण गेले, एवढं प्रेम आय वॉज सो म्हणजे ओव्हरवेल्म्ड. आणि आज पण आय एम फीलिंग दॅट. आणि फायनली द फिल्म इज गोइंग टू कम आउट. 5 जानेवारीला ही फिल्म रिलीज होणार आहे, तर नक्की नक्की पहा. कारण सर्वांनी एवढं छान काम केलं आहे आणि मला पण खूप मजा आली ही फिल्म बघून. कारण एक टॉपिक असा घेतला आम्ही, लाईक राहुल सेड, तो म्हणाला असं एकेका कॅरेक्टरला जर तुम्ही बघितलं तर सगळी भीतीने ती लोक ही झाली आहेत, पण आपण जेव्हा बघतोय ते त्यातनं खूप मजा येते त्याची. सो आय होप यू गाईज लाईक इट. आम्हाला तुमच्याशी अजून खूप गप्पा मारायच्या आहेत, पण त्याच्या आधी आपण सिनेमाचा ट्रेलर बघूया. सो विल जस्ट स्टेप डाऊन अँड विल सी द ट्रेलर.
answer from me. कारण Alright. Star Wars बरोबर वाढलोय ना. ओके तुम्ही दोघं सुपरस्टिशियस आहात का? इज देअर एनी सुपरस्टिशन दॅट यू फॉलो और No, I think इज देअर अ फिअर नाही That you फिअर have. नाही, कधी कधी आपण उगाचच आपले असे काहीतरी बनवतो. जसं मी 12वीत असताना असं मला वाटलेलं ही एक्झाम माझी एवढी चांगली नाही जाणार, तर मी गेले आणि मस्त झाली एकदम. तर मला असं वाटलं हा शर्ट मी जो घातलेला ना ह्याच्यामुळे हे एक्झाम छान झाली. तर मग दुसऱ्या दिवशी दुसरी होती, परत तो शर्ट घालून गेले. तिसऱ्या दिवशी परत तो शर्ट घातला. शेवटी आई म्हणाली अगं धुवायला पाहिजे हा शर्ट, तू कशाला जाते तसं घालून. आणि तेव्हा ती टेस्ट एवढी खास नाही गेली, चांगली गेली पण नॉट दॅट गुड. मला वाटलं हां त्या शर्टमध्ये काही नाही, आपल्याला आलं पाहिजे इथे राईट धुवायला पाहिजे होता. पण अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात. आणि आय थिंक कुठेतरी लाईफमध्ये बॅलन्स असला पाहिजे. अंधश्रद्धा असते, श्रद्धा असते. लाईक राहुल म्हणाला, श्रद्धा ही आपल्याला खूप सशक्त बनवतं, आपल्याला स्ट्रॉंग करतं. अंधश्रद्धा कधी कधी आपल्याला वीक बनवतं. पण काही श्रद्धा अंधश्रद्धा काही असो, आय थिंक लाईफमध्ये बॅलन्स पाहिजे. कारण शेवटी आपलं जे लाईफ असतं ते आपणच घडवतो, आपलं जीवन आपणच घडवणार आहोत. तर त्याच्यासाठी दुसऱ्यांचं ऐकून काहीतरी करायचं वगैरे त्यापेक्षा तुम्ही आपल्यावर मेहनत करा आणि लाईफमध्ये तुम्ही पुढे व्हा. तर अशीच काहीतरी आमची ही फिल्म पण आहे. सो दॅट्स व्हॉट आय स्ट्रॉंगली बिलीव्ह. आणि जरा डिफिकल्ट आहे कारण प्रत्येक कॅरेक्टर असं क्वर्की आहे आणि प्रत्येक कॅरेक्टरमध्ये एक वेगळेपण आहे. कुठचं कॅरेक्टर? राहुल हसतोय तिथे बसून. राहुल हां हां आय डोंट नो, इट्स व्हेरी हार्ड टू से. सगळेच कॅरेक्टर्स मला खूप आवडतात त्यातले. डॉक्टर नेनेंना विचारायचं मला की मगाच भाभा बीबी भूभू भै भै भो भो भाभा बीबी भूभू भै भै भो 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 आणि भीतीची बाराखडी आठवली. वाव, हे या फिल्म मधलं गाणं आहे. पण त्यांच्यासाठी एक माझं पण गाणं म्हणते. नमस्कार मॅम, इथे एक मिनिट. म्हणजे हे पहिलं माझं गाणं एवढं पॉप्युलर झालेलं. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तेरा करूं दिन गिन गिन के इंतजार राजा पिया आई बहार. फॅब्युलस, लाईफ बन गई. येस. नमस्कार मॅम, रसिका शिंदे मॅम इथे. मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये बायोपिकची लाट आली आहे. इतकी वर्ष तुम्ही काम करताय, तुमचं नृत्य उत्तम आहे, अभिनय उत्तम आहे. तुमच्या जीवनावर बायोपिक यावा अशी नक्कीच इच्छा असेल तर तो कुणी करावा किंवा तुम्ही स्वतःच तुम्हाला करावासा वाटेल का? नाही, इच्छा कोणाची आहे? अजून वेळ आहे. आय थिंक अजून वेळ आहे. अजून खूप काही करायचं आहे जीवनात. अजून आय थिंक आय हॅव नॉट अचीव्ड इनफ. अजून करायचं आहे आणि मग बघू आपण. ग्रेट. वन लास्ट क्वेश्चन फ्रॉम द मीडिया. सिनेमाबद्दल कोणी आहे का? ट्रेलर आवडला ना सगळ्यांना? अरे फार वीक हो म्हणताय हो. हा, असं स्ट्रॉंग पाहिजे. सगळ्यांना सांग. शिट्ट्या शिट्ट्या पाहिजे. अरे शिट्टी वाजायची अशी. फॅन्टॅस्टिक. सो पंचक हा चित्रपट 5 जानेवारीला रिलीज होणार आहे. मी आता पुढे मोबाईल कॅमेरा थोडा पाठी आहे. मोबाईल खाली घे. मोबाईल. अरे फर्स्ट रो. फर्स्ट रो.
आणि आज डॉक्टर आजगावकरांचा बर्थडे आहे, सो वी गोना कट द केक अँड सेलिब्रेट टू. सो प्लीज केक ऑन स्टेज. किसका बर्थडे है आपने? किसका बर्थडे? चश्मा लगाया वो? अरे दिग्विजय का भी बर्थडे है ना? मेरा बर्थडे अभी आने वाला है. दादा कैमरा लेफ्ट लो. अरे जाना यार नीचे यार. क्या लेफ्ट लो कैमरा. ओ हीरो. अरे दादा, अरे यार लेफ्ट आना. तो बीच में आ गया सब. पूरा फ्रेम सेल्फी चला गया. ऐसा करवा. अभी फिर से ले रहा. एक ही बार कैमरे के परत या. अरे कॅमेरा साईडला दादा. दादा ए मोबाईल मागे. क्या बात. अरे दादूश. अरे हा का उठतोय. जाफर भाई थोड़ा मागे ना. थोड़ा मागे. जाफर भाई साईड. अरे तुम हटो ना भाई. अरे हटो ना भाई. राज मेन छाप रहा है. अरे सब